हाय यूट्यूब फॅमिली, राणी दैफळे मध्ये तुमचं स्वागत आहे. हे आज आपण आलेले आहोत शेतामध्ये. तर हे हरभऱ्याच्या शेतामध्ये डवरे चालू आहेत. विदर्भामध्ये डवरे म्हणतात आणि मराठवाड्यामध्ये यालाच कोळफे म्हणतात. पहा, इकडच्या बाया जे आहेत ते हरभरा खुडत आहेत आणि एका साईडकडून हरभरा डवरत आहेत. दोन्ही काम संगत चालू आहे आपल्या शेतामध्ये. पहा कसा आहे हरभरा, नक्की सांगा यूट्यूब फॅमिली. आणि तुम्ही पण हरभऱ्याची भाजी खाल्ली का नाही हे पण सांगा, कारण की हरभऱ्याची भाजी खूप छान लागते. आणि आपण जे ही हरभऱ्याची भाजी आत्ता ओली असताना तर खातोच, आणि हेच जे शेंडे आहेत ते वाळू घालायचे आणि 1 वर्षभरासाठी स्टोर करून सुद्धा आपण ठेवून उन्हाळ्यामध्ये ते भाजी खाण्यासाठी खूप छान लागते. घोळणा करून सुद्धा खूप छान लागते खायला. आणि हाटून गरगट्टा भाजी पण या हरभऱ्याची खूप छान लागते. मस्तपैकी चोळून वाळू घालून ठेवून द्यायची. त्याचे जे असे काड्या राहतात, काड्या काढायच्या आणि उन्हामध्ये ऊन देऊन मस्तपैकी वाळू घालून ठेवायची. आणि अशी भाजी कोणाकोणाला आवडते, कोणाकोणाला नाही, ते पण आपल्याला नक्कीच तुम्ही यूट्यूब फॅमिली आपल्या कमेंटमध्ये सांगू शकता. जे कोणी आपले शेतकरी बांधव बहिणी आहेत त्यांच्या शेतामध्ये आता सध्या कोणचं पीक आहे, कोणचं नाही, नक्कीच मला त्यांनी पण कमेंट करून सांगा की आपल्या शेतामध्ये आता सध्या रब्बी पीक हरभरा, ज्वारी, गहू किंवा समजा ऊस, हळद, ज्या काही भागामध्ये कोणचं पीक घेतलं जातं आता सध्या, ते मला त्यांनी प्रत्येकानं कमेंट करून सांगा. आमच्या इकडं सध्या हरभरा आहे, गहू आहे, हळद आहे आणि ऊस आणि भाजीपाला, आपला भाजीपालासुद्धा आहे. मेथी, संबार, कोथिंबिरी, आवळा, अशा सर्व गोष्टी आपण शेतामध्ये लावतो. कांद्याची पात, लसूण. आणि तुमच्याकडं काय काय आहे ते नक्की सांगा. कशी आहेत बैल पा डवरे चालू आहेत. कसं झाले, काळं भूर रान आहे का नाही, गवत सांगा. एक सुद्धा असं गवत दिसत नाही, काय नाही. फटा एकदम काळा भूर आहे का नाही. किती सुंदरपैकी. कसं आहे नक्कीच यूट्यूब फॅमिली सांगा. कारण तुमच्या सपोर्टची गरज आहे. सांगत जा, छान कमेंट करत जा. जास्तीत जास्त होता होईल तेवढे आपले व्हिडिओ शेअर करत जा. आणि आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचले, कुठपर्यंत नाही, कोण्या शहरातून पाहता तुम्ही, कोण्या गावातून पाहता किंवा कोण्या जिल्ह्यातून पाहता, हे नक्कीच आपल्या कमेंटमध्ये सांगा की मी ताई तुमचा व्हिडिओ इथून, ह्या गावातून पाहतो, त्या गावातून पाहतो, किंवा शहरातून पाहत असाल तर शहरातून पाहतो असं मला सांगा. कारण तुम्ही जे म्हणजे असे कमेंट करता किंवा लाईक करता, सबस्क्राईब करता, तर एक म्हणजे प्रोत्साहन भेटतं की बा आपला व्हिडिओ कोणी तर पाहतं आणि इथपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचलेला आहे असं काही. तर त्याच्यासाठी माणूस काही ना काही तुम्हाला नवीन वेगवेगळे ब्लॉग दाखवण्याचा माझा प्रयत्न राहतो. आणि तुम्हाला प्रत्येक वेळेस मी वेगवेगळेच ब्लॉग टाकत असते पाहण्यासाठी. तर आपले ब्लॉग प्रत्येक वेळेस तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाहत जा आणि पूर्ण पाहत जा. मेन म्हणजे जसं तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहाल तरच तुम्हाला व्हिडिओमध्ये जे काय आहे ते व्हिडिओमध्ये समजून जाईल. पहा मग
शेतकरी कसं म्हणजे सर्व जगाचा पोशिंदा म्हणलेला आहे, ती खोटी गोष्ट नाही. छकोले वावर कसं मॅलन्स काय जत्रा खुडा वत्रा वावर खूपच पहा पडत कसा वाटत आहे तर आता मी आवगी नाही तरी आपला म्हणजे एक साइड कडून आता मी आवगी तरी डोरे वत्रा चालू नोत्रा आहेत वावर खूप आणि कोळपण पण याला दोन्ही शब्द म्हणल्या कोणी जाते. आम्ही किती आणि एक घरे साइड पण कडून ही आपली वावर हरभऱ्याची जत्रा भाजी खुडे तरी खुडणं वत्रा चालू नोत्रा आहे. वाटायचं. यूट्यूब फॅमिली होता होईल तेवढं शक्यतो आपला व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या मित्रमंडळीमध्ये पाहुणेरावळ्यामध्ये शेअर करा आणि छानशी कमेंट करा. जास्तीत जास्त शेअर तर कराच पण छानशी कमेंट पण करा. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. असेच तुम्हाला नवनवीन आपले हे व्हिडिओ पाहायला भेटतील. पहा कशी आहे आपल्या बैलांची जोडी हा पाच काय आणि 6 किती मिनिट सुंदरपैकी असे काळभोर फटा आहे. आता हे जे फटा आहे ते या हरभऱ्यानं पूर्ण असा झापून जातो. चला तर मग बाय, भेटूत अशाच नवीन एखाद्या